जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आपण चांगदेव 65मधल्या जवळपास 16 ओव्यांपर्यंत आपण आलो होतो. या पूर्ण चांगदेव 65मध्ये जे मुख्य तत्व आहे ते म्हणजे मी म्हणजे जीव, परमात्मा आणि या परमात्म्याने निर्माण केलेलं हे जग. या 3 गोष्टी जीव, जगत आणि जगदात्मा, या तिघांमध्ये संबंध काय आहे, संबंध आहे का, आणि असेल तो काय आहे, आणि त्यांनी हे जग निर्माण केलं ते कशासाठी केलं, आणि माझा आणि त्या परमात्म्याचा संबंध काय, या गोष्टी या पूर्ण चांगदेव 65मध्ये प्रामुख्याने चांगदेव महाराजांना आपल्या माऊलींनी सगळ्या समजावून सांगितलेल्या आहेत. आता जरी या चांगदेवांना समजावून सांगितल्या असल्या तरी या सगळ्या संवादात्मक जेवढे ग्रंथ असतात त्यामध्ये संवाद दोघांमध्ये असतो, वक्ता आणि श्रोत्यांमधला संवाद आहे. पण त्याचा उद्देश फक्त त्या श्रोत्यांसाठी नसून आपल्या सर्वांसाठी तो उद्देश आहे. आणि त्यामुळे त्यांनी केलेला उपदेश जो आहे तो सर्वांना नीट समजावा म्हणून अशा ग्रंथामध्ये काही उदाहरणं त्याची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसते. एकच एक उदाहरण 2-3 ठिकाणी ते सांगतात, कारण 4-4दा एक गोष्ट सांगितल्यानंतर ती श्रोत्याच्या सहजपणे लक्षात येते. टी व्हीवरच्या ॲडव्हर्टाईजवरनं आपण पाहतो, एकच काहीतरी साबणाची ॲडव्हर्टाईज जर रोजच दिसायला लागली तर आपली पण इच्छा होती ते साबण आणायचं आणि ते वापरायचं. पण ते साबण चांगलं आहे की नाही हे नंतर समजेल आपल्याला, कारण जो पण आपण वापरत नाही. आता हे सगळं जो उपदेश आहे, हा सगळा जो ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्यामध्ये स्थिर होण्यासाठी, आपल्या अंतरंगात उतरण्यासाठी आपल्याला त्याची म्हणजे काय म्हणायचं प्रॅक्टिकल त्याची अनुभूती आपल्याला घेतली पाहिजे. आणि अनुभवावरनं जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हा खात्री होती की त्यांनी जे सांगितलं होतं ते अगदी बरोबर आहे, आता मी त्यांचंच ऐकले पाहिजे. ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे असे समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून जाणता जो असेल त्याचे पाय धरा, म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण आपली साधना करावी. आणि म्हणून या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी. आता या ठिकाणी जी ओवी आहे, तया नाव दृश्याचे होणे, संविती दृष्टत्वा आणि जे तेणे, बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचेनी. या सगळ्या ओव्या अवघड आहेत तसं पाहिलं तर. चांगदेव 65 समजायला अवघड आहे, सांगायला अवघड आहे ठीक आहे, पण समजायलासुद्धा अवघड आहे. पण ते आपल्याला अवघड आहे म्हणून ते सोडून द्यायचे नाही. समर्थ आपल्याला सांगतात, आधीच पडिली धास्ती, मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. एखाद्या कामाचं, एखाद्या कार्याचा व्याप इतका मोठा असतो की ते माझ्याच्याने जमेल की नाही अशी शंका साधकाच्या मनामध्ये येऊ शकते. पण ही धास्ती जी आहे ती आधीपासून ती धास्ती घेण्यापेक्षा आपण त्यामध्ये आधी उतरलं पाहिजे. मला पोहायला शिकायचं असेल तर मी पाण्यामध्ये जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत मला हात ते पाण्यामध्ये मारणं येणारच नाही. पण केव्हा ना केव्हा ते नाकातोंडात जेव्हा पाणी जाईल, जीव गुदमरेल, तेव्हा आपण निकराने प्रयत्न करू आणि त्या पाण्यावर तरंगत आहो आपण, हे आपल्याला नंतर लक्षात येईल. हे पाण्यावरचं तरंगणं म्हणजे आपल्या सद्गुरूंची आपल्यावर झालेली कृपा आहे. आणि पाण्यात बुडणं म्हणजे आपल्या पूर्व कर्मानुसार, आपल्या पूर्व पापानुसार या संसार सागरामध्ये अर्पण गुरफटून राहणं आहे. म्हणून या ठिकाणी जे सांगतात, तया नावदृश्याचे होणे, संविती दृष्टत्व आणि जे तेणे, म्हणजे पुन्हा तोच दृष्टांत मागे आपण जो पाहिला तोच पुन्हा पुन्हा येतो या ठिकाणी. की या ठिकाणी माऊली असं सांगतात की त्या दृश्याचे होणे
म्हणजे माझ्यासमोर एखादी घटना घडत आहे म्हणजे ते दृश्य आहे, आणि ते दृश्य घडत असताना त्याकडे माझं लक्ष जाणं म्हणजे मी दृष्टा आणि दृश्य, आणि ही जी क्रिया आहे ती दर्शनाची क्रिया आहे. आता माझ्यासमोर जोपर्यंत आरसा आहे तोपर्यंत माझं तोंड त्या आरशामध्ये मला प्रतिबिंब दिसतं. तोच आरसा मी काढून घेतला म्हणजे ते प्रतिबिंब नाहीसं होतं. पण ते प्रतिबिंब नाहीसं झालं तरी पण मूळ बिंब म्हणजे माझं तोंड जे आहे ते माझ्याच जवळ असणार आहे. त्यामुळे आपलं स्वरूप जे आहे ते स्वरूपाच्या ठिकाणी आहे. पण आपल्याला जे समोर दिसतं, दृश्य जे दिसतं, त्या दृश्यामध्ये भगवंताचा अंश असल्यामुळे त्या दृश्याकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला आली. ते दृश्य जगातलं असेल तर ते प्रापंचिक आहे. ते दृश्य परमात्म्याचं असेल, परमात्म्याचा साक्षात्कार असेल, तर मी आणि परमात्मा आम्ही दोघेच आहोत. पण त्यामध्ये दुसरी जी माया आहे ती माया त्या ठिकाणून निघून गेलेली असेल. म्हणून चांगदेव महाराज सांगतात की चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तू अशा स्थितीपर्यंत ये. खरं म्हणजे तुझी एवढी 1400 वर्षाची साधना इतकी चांगल्या प्रकारे झालेली आहेस की आता तू आणि मी असे दोन देहाच्या दृष्टीने आपण आहोत, पण देहाच्या पलीकडे जाऊन तेच आत्मतत्व जे माझ्यामध्ये आहे तेच तुझ्यामध्ये आहे आणि तेच या जगामध्ये पूर्णपणे भरून आहे, याचा अनुभव तू स्वतः घे. आणि म्हणून हे सगळं जे आपल्याला सांगतात ते एवढ्यासाठीच हा उपदेश केलेला आहे. आता एक सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी माणसाला काहीतरी भेद दिसतो. आपण सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने पाहिलं तर जगाकडे पाहिलं तर आपल्याला झाडं दिसतात, घरं दिसतात, माणसं दिसतात. आता जी झाडं दिसतात त्यामध्ये लगेच आपल्याला दिसतं की हे लिंबाचं झाड आहे, हे कडुलिंबाचं झाड आहे, लिंबू खाण्यामध्ये वापरता येतो, कडुलिंबू औषधासाठी वापरतो. असे जे भेद आहेत, आता एकाच झाडामधले भेद जे आहेत की त्यामध्ये की एकाच जातीचे वृक्ष आहेत, नीम आहे, आम आहे, नारळ आहे, तर हे जे आहेत त्याला तो भेद आहे, त्याला सजातीय भेद असं म्हणतात. सजातीय म्हणजे एकाच जातीतली झाडं आहेत, त्याच्यातला भेद आहे, पण त्याच्यामध्ये भेद आहे. आता दुसरा एक भेद असतो तो म्हणजे विजातीय भेद. म्हणजे हे सगळे परमार्थाच्या ह्या संकल्पना आहेत, त्या आपल्या थोड्याशा क्लिअर व्हायला पाहिजेत, कारण जेव्हा आपण इतर ग्रंथ वाचतो तेव्हा या शब्दांचा उपयोग त्यामध्ये केलेला असतो. विजातीय भेद. आता विजातीय भेद म्हणजे कसं, एक लिंबाचं झाड आहे, दुसरं आंब्याचं झाड आहे, तिसरं काटेरी झाड आहे आणि चौथं पशुपक्षी आहेत, मोरसुद्धा त्या ठिकाणी आहे. आता त्या झाडांमध्ये भेद जसा आहे तसाच एका लिंबाच्या झाडामध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा भेद आहे. आता हा जो भेद आहे त्याला विजातीय भेद म्हणतात. विजातीय भेद म्हणजे दोन वेगवेगळ्या ह्याच्यामधनं असणारा भेद जो आहे तो स्वाभाविक आहे, तो असणारच आहे. आणि आता तिसरा जो भेद आहे तो म्हणजे स्वगत भेद. स्वगत म्हणजे आपल्या अंतर्गत. जसा मी आहे, माझा उजवा हात आहे, माझा डावा हात आहे. आता उजवा हात आणि डावा हात हा सुद्धा भेदच आहे की नाही, दोन्ही हातांमधला. तर माझ्या शरीराचे जे जे अवयव आहे त्या सर्वांमध्ये भेद आहे. मी हाताने जे कर्म करतो ते डोळ्याने करू शकत नाही, डोळ्याने जे मला दिसतं ते माझ्या हाताने दिसू शकत नाही. पण परमात्म्याचं स्वरूप असं आहे की परमात्म्याला डोळ्याने जसं दिसतं तसं हाताने सुद्धा दिसतं. परमात्मा कानाने जसं ऐकतो तसं तो हाताने सुद्धा ऐकू शकतो. म्हणजे त्याला ऐकण्यासाठी त्या कर्णेंद्रियाची गरज आहे असं नाही. तो कुठल्याही इंद्रियाने कुठलंही काम करू शकतो आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ही सर्व शक्ती आहे ती ते फक्त त्याच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी नाही. माझे डोळे जादू झाले तर मला दिसणार नाही. परमेश्वराला डोळे आदू झाले हा प्रश्नच नाही, कारण त्याला सगळं दिसतं. आपल्याला जे दिसतं ते जग दिसतं आणि त्याला हे दिसतं की या जगामध्ये मीच सगळीकडे आहे. हा जो भाव आहे तो चांगदेव महाराजांना स्पष्ट करण्यासाठी या सगळ्या ओव्या दिलेल्या आहेत. बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचे नाही. म्हणजे माझं प्रतिबिंब आरशात आहे, ते आरशातलं प्रतिबिंब कुठपर्यंत राहील, जोपर्यंत तो आरसा समोर आहे तोपर्यंत माझं तोंड त्या आरशामध्ये मला दिसतं. आता तो आरसा दूर केला तर ते प्रतिबिंब गेलं कुठे, तर ते प्रतिबिंब नव्हतंच. ते जे दिसलं होतं ते आरशामुळे दिसलं होतं. तर जगामध्ये अशाच तऱ्हेने परमात्मा सगळीकडे आहे, पण त्याची जाणीव, त्याची ओळख आपल्याला नसल्यामुळे त्या झाडामध्ये परमात्मा आहे, त्या जनावरामध्ये परमात्मा आहे, ही दृष्टी आपल्याकडे नव्हती. आणि म्हणून नैवेद्य दाखवताना एखादे मांजर आली, कुत्रं आलं तर आपण त्याला काठी घेऊन त्याच्या मागे लागतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला भगवंत दिसत नाही. पण आपल्यासमोर जो सगुण रूपाने भगवंत आहे त्याच्यासाठी मी नैवेद्य केला आहे, एवढी सगळी धडपड करून त्याच्यामध्ये या कुत्र्याने तोंड घालू नये हाच आपला उद्देश असतो. तर हा उद्देश जो आहे तो सर्वसामान्य माणसाच्या स्तरावरील आहे. पण नामदेव महाराज
त्याच कुत्र्यासाठी तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावत गेलेले आहेत, कारण त्यांना त्या कुत्र्याच्या ठिकाणीसुद्धा तेच परब्रह्म आहे हे त्यांना ते दिसलं. म्हणून संतांची जी पातळी असते सर्वसाधारणपणे जगामध्ये वागण्याची, ती आणि आपली पातळी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून आपण तसं व्हावं यासाठी हा सगळा उपदेश या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ते म्हणतात की मुळामध्ये आपल्याला अज्ञान आहे. अज्ञान असल्यामुळे माणसाला जग वेगळं दिसतं, परमात्मा वेगळा दिसतो आणि मी वेगळा दिसतो. पण खरं ज्ञान झालं तर मीच सगळीकडे आहे हे माणसाला दिसतं, कारण मीच सगळीकडे नटलेलं आहे. आणि म्हणून आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा श्लोक येतात पहा, जुने ठेवणे मीपणे आकळेना. मीपणे म्हणजे मीपणा, मी असं जे आपण म्हणतो, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी विशेष आहे असं ज्याला वाटतं, ज्याच्या ठिकाणी देहबुद्धी आहे, त्या देहबुद्धी असणाऱ्याला घर तयार होतं. पण परमेश्वराच्या दृष्टीने मनामध्ये आल्याबरोबर जसं सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट झाली, सुदामाची ती अवस्था पाहून भगवंताच्या मनामध्ये आलं की हा ज्या गरिबीमध्ये जीवन जगत आहे ती गरिबी दूर व्हावी. असा नुसता भगवंताच्या मनामध्ये विचार आल्याबरोबर तिकडे सुदामाच्या गावामध्ये पूर्ण कायापालट झाला आणि सगळी नगरी जी आहे ती सोन्याची झाली. म्हणजे सगळं ऐश्वर त्या गावातील सगळ्या लोकांना, सुदामालाच काय पण सगळ्या लोकांना ते प्राप्त झालं एका क्षणामध्ये. आणि क्षणसुद्धा मोठा आहे, इतक्या कमी वेळामध्ये हे सगळं परमेश्वराचं म्हणजे घडवणं आहे. असं जसं घडवणं आहे तसं त्याचं बिघडवणंसुद्धा एका क्षणामध्येच आहे. हे सगळं जेव्हा आपण पाहतो त्यालाच म्हणतात हेच नावेक क्षोभुनी. नावेक म्हणजे क्षणामध्ये ते असा क्षोभ झाल्यासारखं हे सगळं निर्माण करतो. आणि म्हणून तो परमात्मा जो आहे तो खरा विश्व झाल्यामुळे तोच हे सगळं पाहत आहे, तोच दृष्ट आहे, तोच दर्शन आहे आणि ते दृश्य आहे. जसं आपण आरशातलं आपण उदाहरण पाहिलं तसं. आणि म्हणून पुढे सांगतात ते की दृश्य जर मीच झालो, म्हणजे आता समोरचं दृश्य आहे आणि मी पाहणार आहे. आता कल्पना करा की मी पाहणारा आणि ते दृश्य दोन्ही एकच झालं, मग हे पाहणं राहिलं कुठे? ते पाहणं तर केव्हाच निघून जाईल. आणि म्हणून आपल्या दासबोधामध्ये एक ओवी आहे, ब्रह्मची होऊनी जावे का ते संसारीच असावे, दोहीकडे भरंगळावे किती म्हणून. बद्धमुक्त निरूपण नावाचा समास आहे, त्या समासामध्ये असावे. आता मी संसारामध्ये असावं का मी ब्रह्मरूप व्हावं, आता ही गोष्ट मात्र जीवाला स्वतःच्या ठिकाणी सोडून दिली. आणि ती त्या गोष्टीतला निवाडा करण्यासाठी जीवाच्या ठिकाणी बुद्धी दिलेली आहे. बुद्धी आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, हे सगळे जे सद्गुण आहेत, सत्वगुण आहेत, त्या सत्वगुणामध्ये यातील निवड माणूस करू शकतो. आणि म्हणून एक ओवी अशी पण आहे, एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. आणि म्हणून मी ब्रह्म व्हावं का मी या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा आणि पुन्हा पुन्हा मरावं, याचा विचार माणसाने करावा. एक ओवी छान आहे पहा, परनाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होऊनी भ्रमले यासी काय म्हणावे. म्हणजे पानावरची अळीसुद्धा ते पान संपतंय का तिथपर्यंत जाते आणि मग ते पान संपत आलं की ती लगेच पुन्हा मागे थांबते, पुढे जात नाही, ती काही खाली पडत नाही, पण ती लगेच मागे वळते. आणि जर ती स्वतःला सुरक्षित समजत असेल तर ती त्या पानावरून दुसऱ्या पानावर सहजपणे जाईल. आता इतकी जीवसृष्टी विवेके चाले समर्थ म्हणतात, या जीवसृष्टीचा इतक्या विवेकाचा वापर करून आपलं जीवन सुखरूप करत असेल तर, आणि पुरुष होऊन भ्रमले असे काय म्हणावे. माणसासारखा माणूस असून भ्रमिष्ठासारखा वागत असेल त्याला काय म्हणायचं. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, जुने ठेवणे मीपणे आकळेना. म्हणून जसं आपण एक उदाहरण, पुन्हा तेच उदाहरण येतं, सोने स्वतः अलंकार झाला, सोन्यापासून अलंकार झाला की अलंकार पाहिल्याबरोबर आपल्या ठिकाणी तो आवडता अलंकार आहे, हा मला आवडत नाही, आता हा मला आवडत नाही म्हणून मी आता सोनाराकडून त्याचा वेगळा आकार करून आणणार, दुसरं काहीतरी दागिना करणार, हे आपल्या दृष्टीने झालं. पण सोन्याच्या दृष्टीने कितीही दागिने त्यातून निर्माण झाले तरी सोन्याला त्यामध्ये कुठलंही सुखदुःख नाही, कारण सोनं ते आहेच आहे. म्हणून सोनं ते सोनंच आहे. म्हणून ज्ञानीपुरुष जे आहेत त्यांना या संसाराकडे पाहताना सुख पण नाही आणि दुःख पण नाही. अनेक साधू संतांची जेव्हा आपण चरित्र वाचतो त्यामध्ये आपल्याला अशी खूप उदाहरणं सापडतात. आमचे रमण महर्षी तामिळनाडूमध्ये होते,
अरुणाचल नावाचा त्या ठिकाणचा प्रांत आहे. तिथले रमण महर्षींना त्यांच्या भक्तांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळेस हे युद्ध सुरू होतं, चीन पाकिस्तान हे सगळं युद्ध होतं. ते युद्धाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी विचारलं की एवढं मोठं युद्ध सुरू आहे, पण तुमची प्रतिक्रिया त्याबद्दलची काहीच नाही. मग ते रमण महर्षी म्हणतात, हे जे सगळं चालू आहे ना, हे सगळ्या सागरावरच्या लाटा असल्यासारखं आहे. मुळामध्ये त्या सागरामध्ये अथांग असं पाणी आहे, खोल असं पाणी आहे. आतलं पाणी मात्र काहीच हालत नाही. फक्त या वरवरच्या लाटा आहेत त्या हलताना आपल्याला दिसतात. हे जे सगळे युद्ध आहे, ही जी पार्श्वभूमी आहे, ही सगळी माणसांची करणी जी आहे, हे सगळं वरवरचं आहे. खरामध्ये मुळामध्ये जो भगवंत आहे, त्या भगवंतावर आपण दृष्टी ठेवली तर असे आघात सहजपणे आपण सहन करू शकतो. म्हणून द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. म्हणजे या अशा द्वंद्वाच्या पलीकडे जे आहेत ते खरं सद्गुरू तत्त्व आहे. खूप उदाहरणं यामध्ये अनेक उदाहरणं एकानंतर एक दिलेली आहेत. एखादा कोळी जो असतो, कोळी आपण पाहतो आपल्या घरातही असतात पहा, तर जेव्हा तो एखाद्या स्वच्छ ठिकाणी कोळी आलेला असेल तेव्हा तो त्या ठिकाणी आपल्यामधूनच ते जाळं निर्माण करतो आणि आपणच निर्माण केलेल्या त्या जाळ्यामध्ये शेवटी आपल्याला दिसतं की त्या जाळ्यामध्ये तोच कोळी अडकलेला आहे. आता हे जेव्हा आपण पाहतो तसंच रामकृष्ण परमहंसांनी जे उदाहरण दिलं तेही तसंच आहे की वेटोळे घातलेला साप जो आहे तो निर्गुणामध्ये आहे आणि तोच साप जेव्हा मोठा होतो आणि लांब होतो आणि इकडून तिकडे चालायला लागतो तेव्हा मात्र तो विस्तार पावलेला असतो आणि तो साप पाहिला की मग आपल्याला भीती वाटते. म्हणजे निर्गुणामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण सगुणामध्ये आला की मग आपल्याला सुख आणि दुःख याचा अनुभव येतो. म्हणून निर्गुण ब्रह्म जे आहे ते साकार झालेलं आहे. आणि शंकराचार्य आपल्याला सांगतात जीवो ब्रह्मैव नापरः. प्रत्येक जीव मात्र जो आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो ब्रह्मतत्वच आहे, त्याशिवाय दुसरं तिसरं काही नाही. म्हणून जीवाच्या ठिकाणी संकल्प विकल्प आहेत, देहभाव आहे, आत्मभाव आहे, देहबुद्धी आहे, आत्मबुद्धी आहे आणि पण परमेश्वराच्या दृष्टीने या सगळ्याच कुठल्याच गोष्टी नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात जैसा किडाळाचा दोषू जाय. किडाळ म्हणजे सोन्यामध्ये एखादं काही डाग असेल, काही मळ असेल, जो काय असेल तर तो कसा दूर होईल, तर त्याला आपण गरम केलं की तरी पंधरे तेचे होय. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पयोगी. म्हणजे तो जीव ब्रह्मत्व दशेला पाहू शकतो, तो पावतो. याचं कारण त्याने मनामध्ये घेतलं पाहिजे, आपण मनामध्ये घेतलं पाहिजे की माझा या ठिकाणाहून उद्धार झाला पाहिजे. जसं आपण एकटेच होतो तेव्हा आपण म्हणतो काय चांगला एकटा जीव सदाशिव छान आरामात आहे. मग पुढे मग आपलं लग्न होतं, घरं होतं, संसार आहे, मुलं बाळं आहेत आणि अज्ञान जी आहे ही या जीवाची उपाधी आहे आणि ती उपाधी असल्यामुळे माणूस आपल्या देहबुद्धीमध्ये आणि देहाच्या अनुषंगाने हे माझं आहे, हे तुझं आहे, हा मी आहे, हे माझं आहे, यामध्ये तो अडकत जातो. याला परमार्थाच्या भाषेमध्ये शुकनलिका न्याय असं म्हणतात. शुकनलिका पोपट जो आहे पिंजऱ्यामधला तो त्या नळीला धरून घट्ट पकडून ठेवतो आणि त्यामध्ये तो हलल्यामुळे ती नळी हलत असते. पण ती नळी हलल्यामुळे या पोपटाला पुन्हा भीती वाटते आणि त्याला वाटतं मी आता पडून जाईल आणि म्हणून तो अजून ती नळी घट्ट असे पकडून ठेवतो. परमार्थ असाच आहे की परमार्थ ज्या अनाठही ज्या गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी सुख नाही, ज्या ठिकाणी दुःखच दुःख आहे, अशा संसारावर प्रेम केल्यामुळे, अशा संसारात अडकल्यामुळे माणूस त्या संसारामध्ये अधिक गुरफटत जातो. तो कोळी जसा आपल्याच निर्माण केलेल्या जाळ्यामध्ये अडकतो तसा हस्त बांधिजे उर्णतंते लोभे मृत्यू भमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक मूर्ख. समर्थ आपल्याला कितीतरी गोष्टी सांगतात. अजून एक दृष्टांत आहे, तो पण दृष्टांत खूप छान आहे पहा. एक साधक असतो. आता साधना याची चालू आहे, त्याला एका सत्पुरुषाची भेट होती आणि ते सत्पुरुष त्याला सांगता की तू अमक्या गावी जा, त्या गावामध्ये गेल्यानंतर या नावाचं घर विचार आणि ते घर असेल तर त्या घरामध्ये गेल्यानंतर तुला जे सत्पुरुष भेटतील ते सत्पुरुष तुला अनुग्रह देणार आहेत, तुझ्या मुक्तीला तेच सहाय्य करणार आहेत. तेव्हा तू त्यांचा अनुग्रह घे आणि मुक्त हो या जीवातून, असं त्यांना सांगतात. आता हा ग्रस्त त्या गावामध्ये जातो, त्यांचं घर शोधतो आणि घरामध्ये दार बंद असतं. दार वाजवल्यावर तो दार उघडतो. दार उघडल्यावर आतमध्ये ते ग्रस्त दिसतात. त्याला जसं यांना वर्णन केलं होतं तसेच ते आहेत ह्याच्या लक्षात येतं की अरे हेच माझे सद्गुरू आहेत. आता इथपर्यंत सद्गुरूंचा शोध घेणं सुरू होतं. आता जेव्हा सद्गुरूंना प्रत्यक्षात त्याने पाहिलं तेव्हा मनामध्ये पुन्हा विकल्प सुरू झाले.
कसे विकल्प आहेत पहा. सद्गुरूंना पाहिल्यावर याच्या मनामध्ये आलं की अरे मी इतक्या लांबून आलो आणि आता हे मला या संसार सागरातून तरून जाण्यासाठी अनुग्रह देणार आहेत की ज्या नामाने मी संसार सागर तरून जाणार आहे. पण मी असं पाहतो की हे स्वतःच तर गुरफटलेले आहेत. यांच्याबरोबर त्यांचे नातू आहेत, पंटू आहेत, त्यांच्यामध्ये हे खेळत आहेत, त्यांच्याबरोबर नाचत आहेत आणि हे सगळं पाहिल्यावर मग त्यांच्या मनामध्ये विकल्प येतो त्या शिष्याच्या, अरे हे काय मला हे स्वतःच जे बुडालेले आहेत ते दुसऱ्याला कसे तारून नेणार. असा विकल्प आल्याबरोबर ते जे आतले महाराज होते त्या महाराजांनी ती जी मुलं होती लहान लहान त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारी त्या मुलांना शेजारच्या विहिरीमध्ये टाकून दिलं. आता ते विहिरीमध्ये टाकलं याच्या दृष्टीने आता ते म्हणजे अजून वाईट झालं. त्या मुलांचं मरण हे माझ्यामुळे ओढवलं असं पुन्हा दुःख याच्या मनामध्ये आलं. आधी सद्गुरूची भेट झाल्याचा आनंद होता, आता माझ्यामुळे त्या मुलांचा प्राण जाईल याचं दुःख आता याच्या मनामध्ये सुरू झालं. तेव्हा ते सद्गुरू त्याला म्हणतात की अरे आता बस, आता आता माझ्या मागे कोणी नाही, आता फक्त मी आहे आणि तू आहे. आता आपण एका ठिकाणी बसू आणि या जगामध्ये हे परब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीव कसा मुक्त होतो, जीव कसा बांधला जातो, जगत म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करू आणि आज मला तुला अनुग्रह द्यायचा आहे असा मला आदेश झालेला आहे. आता असं सद्गुरूंनी म्हटल्यावर पुन्हा हा म्हणतो की बाबा मला एवढं काही ऐकायचं नाही तुमचं, आधी त्या मुलांना बाहेर काढा, म्हणजे मग म्हणजे मन माझं ठिकाणावर येईल आणि मग आपल्याला जे काय सांगायचं ते मी ऐकायच्या मनस्थितीत राहील. तेव्हा ते म्हणतात की अरे तुमचा सांसारिक लोकांचं असंच आहे. जोपर्यंत मी संसारामध्ये होतो तेव्हाही तुम्हाला आवडत नव्हतो, संसारापासून मी मुक्त झालो तेव्हाही तुम्हाला आवडत नाही. मग ही उपाधी जी आहे त्या उपाधीचा त्रास असल्यामुळे मी ती उपाधी दूर केली आणि आता सहजपणे मी तुझ्याशी आत्मभावावर ही सगळी चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. म्हणजे मी देहाने आहे म्हटले की मग मी देहबुद्धी आहे माझ्या ठिकाणी, मग द्वैत आहे, मग चांगले आहे आणि वाईट आहे, राग आहे, मीच प्रेमळ आहे, मीच रागीट आहे असं आपल्याला जीवाच्या दृष्टीने दिसतं. जसा एखादा स्फटिक असला, स्फटिक किती स्वच्छ असतं पहा, त्या स्फटिकाला एखाद्या लाल कपड्यावर ठेवलं तर त्या स्फटिक जो त्याचा मूळ रंग असतो तो सगळा जातो आणि तो सगळा लाल दिसायला लागतो. निळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवलं तर तो आपल्याला निळा दिसायला लागतो. तसं परब्रह्माचं स्वरूप जे आहे ते खरं शुद्ध बुद्ध मुक्त असं त्यांचं स्वरूप आहे, पण ते या मायेमुळे आपल्याला बांधलेले आहेत असं दिसतात. आणि म्हणून जसा आपल्या डोळ्यामध्ये परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये असल्यामुळे आपला डोळा हे जग सगळं पाहू शकतो. आता ही जी दृष्टी आहे, हे पाहणं जे आहे ते परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये असल्यामुळे आहे आणि जोपर्यंत तो आहे तो पण आपल्या डोळ्याला दिसणार आहे आणि तो निघून गेला की या डोळ्याने डोळे असूनसुद्धा आपल्याला दिसणार नाही. पण ही जे आहे हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे असं ते सांगतात. आणि मग पुढे म्हणतात, सुताची ये गुंजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे. आता सुताची गुंडी आपण आणतो ना, देवघरामध्ये ठेवलेली असते बस सुताची गुंडी, हार करण्यासाठी वगैरे ते सूत आपण वापरतो. आता जेव्हा ती गुंडी तयार होती सुताची, त्याच्यामध्ये काय असतं बरं, आत पाहिलं तर दुसरं तिसरं काहीच नाही, फक्त सूतच असतं. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असणारं सूत आहे, त्यालाच गुंडवून ठेवलं की आपण त्याला गुंडी म्हणतो. सुताची ये गुंजे आत बाहेरी नाही तुझे, दुसरं तिसरं काही नाही, पण सूतच त्या ठिकाणी आहे. आता तसं हे सगळं दृश्य जे आहे ते आत बाहेर परमेश्वरानेच व्यापलेलं आहे, पण आपल्या दृष्टीला ती परमेश्वराला पाहण्याची दृष्टी नसल्यामुळे आपल्याला तीन तीन गोष्टी दिसतात. म्हणजे त्रिपुटी आहे, जगाकडे मी पाहणार आहे, माझ्यासमोर हे दृश्य घडत आहे. आणि असं म्हणतात की जसं एखादं उदाहरण देतात की एखादं दृश्य, एक साधू संत होते, त्यांनी असं पाहिलं की रस्त्याने ते चालले, शेतामधून जात होते, तेव्हा शेताचा मालक जो आहे तो शेतात काम करणाऱ्या नोकराला काठीने मारत होता. त्या मालकाला खूप संताप आला त्याच्या काम करण्यावर आणि म्हणून त्याचा राग त्याने त्या काठी घेऊन त्या आपल्या नोकरावर उतरवला. आणि हे ते साधू संत काही पाहू शकले नाहीत. ते म्हणतात, अरे कशाला त्यांना मारतोस म्हणे, सोड त्याला सोड त्याला, असं म्हणल्यावर त्याला थोडीशी दया आली आणि त्या नोकराला त्याने मारणं सोडलं. आता म्हणे आता माझा संताप काही अजून कमी झाला नाही आणि म्हणून त्यांनी त्या साधूलाच मारायला सुरुवात केली. आता साधू जे आहेत ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या त्या पातळीवरचे असल्यामुळे, उच्च पातळीवरचे असल्यामुळे
त्या साधूंनी तो मार सगळा सहन केला आणि होता होता एवढं झालं की ते मारल्यामुळे ते स्वतः बेशुद्ध पडले. आता त्यांची जी काही शिष्यमंडळी असतील, ओळखीची मंडळी असतील, त्याने त्यांना आणलं, घरी आणलं आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांना काहीतरी दूध वगैरे पाजलं, काहीतरी शक्ती अंगात येईल म्हणून. तेव्हा ती शक्ती आल्याबरोबर ते उठून बसले. आता ते त्यांचे शिष्यमंडळी त्यांना म्हणतात की बा तुम्हाला कोणी मारलं, तुम्हाला कोणावर संशय आहे, असं म्हटल्यानंतर त्यांचं जे वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात मला ज्यांनी मारलं त्यांनीच मला दूध पाजलं. म्हणजे परिस्थिती कशीही असली ती कोणामुळे आहे ते माहीत नाही, पण ती माझ्याच कर्मामुळे मला प्राप्त झाली आणि ही जी परिस्थिती आहे याचा भोगणारा हा देह आहे, मी मात्र नाही, कारण मी देहापेक्षा वेगळा आहे, असा भाव त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणूनच परमात्मा सगळीकडे नटलेला असेल तर मला मारणारा जो आहे तोच मला तारणार आहे. ज्यांनी काठीने मला मारलं त्यानेच दुसऱ्या ठिकाणी त्यांना प्रेरणा देऊन भगवंतांनी मला हे दूध पाजलेलं आहे. आपण एक आरती म्हणतो पहा, आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आरती आहे, ती आरती पण अशाच अर्थाची आहे पहा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव पदी संहरी माया. मी जीव हा भ्रमद्वैत पसारा, द्वैत पसारा, वारुणी दिधला अद्वैत सारा. परमपरात पर चिन्मय खाणी, चिन्मय खाणी, शतमुख स्तविता मंदली वाणी. जगज्जीवन प्रभु मंगलधामा, मंगलधामा, नामरूपातीत तू अभिरामा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव पदी संहरी माया. जगज्जीवन प्रभू मंगलधामा ही जी आरती आहे, बहुतेक सगळे गोंदवलेकर महाराजांचे भक्त मंडळी आहेत, आमच्या प्रल्हाद महाराजांचे आहेत, त्या उपासनेमध्ये नेहमी ही आरती म्हणल्या जाते. सद्गुरुप्रती ही आरती आहे. ही आरती ज्यांनी लिहिली, जगज्जीवन प्रभू मंगलधामा, हे जगज्जीवन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी आणि कल्याण स्वामींचे शिष्य तडवळचे मठपती हे जगज्जीवन आहेत. जगज्जीवन स्वामी किंवा जगन्नाथ स्वामी त्यांनी लिहिलेली ही आरती आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मी जीव हा भ्रम द्वैत प्रसारा, मी जीव आहे हा द्वैत पसारा आहे आणि यापासून मला वारुणी दिलेला अद्वैत सारा, जो जे अद्वैत तत्व आहे ते तुमच्यामुळे मला प्राप्त झालं. आणि म्हणून नामरूपात येतं तू अभिरामा, म्हणजे नाम आणि रूप, कारण 5 गोष्टी आहेत, आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप. नाम आणि रूप जे आहे ते येतं आणि जातं, पण आस्ती भाती प्रिय हे खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मूळ स्वरूप आहे. त्यालाच आपण सच्चित आणि आनंद असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की आपण चौपदीमध्ये सुद्धा म्हणतो आपण की, किंवा जगामध्ये एक गाणं होतं पहा, जग हे बंदीशाळा, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. हे कोणाचं म्हणणं आहे तर सांसारिक आहे. आणि जर तारी हे वस्त्र मानवा. आणि आपण चौपदीमध्ये काय मागतो आपल्याला भगवंताला, पावन भिक्षा दे रे राम, दीनदयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम. कोमळवाचा दे रे राममध्ये आपण म्हणतो अभेद भक्ती दे रे राम. हे परमेश्वरा, हे सद्गुरू, अशी अभेद भक्ती तुम्ही मला द्या की मी जीव, तुम्ही परमेश्वर आणि हे जग या सगळ्या त्रिपुटीचं एकत्रीकरण व्हावं. तशी अभेद भक्ती माझ्या ठिकाणी निर्माण झाली म्हणजे मी आणि तुम्ही हे एकच आहे. जेव्हा आपण दोघे एकच आहोत तेव्हा आतमधलं दोघांच्यामधलं जे अंतर होतं ती म्हणजे माया आहे. ती माया केव्हाच विरून गेलेली असेल आणि म्हणून आपलं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण एकरूप झालं पाहिजे. म्हणून सत्पुरुष जे आहेत ते जगाकडे पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मीच सर्व ठिकाणी नटून राहिलेलं आहे. आता पायाच्या बोटाला दुःख झालं, बोटाला काहीतरी ठेच लागली तर आपल्याला जसं दुःख होतं तसं सर्वत्र मीच आहे. त्यामुळे कोणाचंही दुःख पाहिल्यानंतर मला दुःख झालं पाहिजे आणि ते संतांना होतं ज्यांच्या ठिकाणी ही आत्मबुद्धी आहे. म्हणून बुडती हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येत असं. एकनाथ महाराजांनी तेवढं गंगेचं पाणी आणलं आणि त्या गाढवाला तहान लागली
आणि हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी तेच पाणी त्या गाढवाला पाजलेलं आहे. कारण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून सुताच्या गुंडीमध्ये जसा प्रारंभी, मध्ये आणि शेवटी एक सूतच असतं. जसा आरसा पाहिल्यानंतर मी दृष्टा, माझं प्रतिबिंब आणि ती दर्शनाची क्रिया, पण तो आरसा दूर झाला की मग ह्या सगळ्या त्रिपुटीचा लय होतो. यत्र ही द्वैतम इव भवती तदितरम इतरम जिग्राती, तदितरम इतरम पश्याती, तदितरम इतरम शृणोती. बृहदारण्यकोपनिषदामध्ये याज्ञवल्क्य म्हणतात की द्वैत असेल तोपर्यंत सुखदुःख आहे, आणि म्हणून द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. जसं आपण रस्त्याने जात असताना आपल्याला एका ध्येयापर्यंत जायचं, एका ठिकाणापर्यंत जायचं आहे, म्हणून त्या मुक्कामाला जाईपर्यंत त्या रस्त्याने आपण जेव्हा चालत जातो तेव्हा अजून मला तो परब्रह्म भेटलं नाही किंवा मी अजून माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो नाही, म्हणून मी अजून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत गेलो नाही, आणि म्हणून आपण चालत चालत जातो. ती आपली साधना आहे. आणि ती साधना केव्हा संपते आपली? जेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. आता एकदा आपलं ठिकाण जर मिळालं, मुक्कामाचं ठिकाण जर मिळालं, तद्धामम परमम मम, तेच आपल्याला प्राप्त झालं, तर मग आता चालणं संपलं. आत्तापर्यंत मी चालत होतो, हा रस्ता होता आणि माझं चालणं सुरू होतं, अशी सगळी त्रिपुटी त्याला जाते. आणि मग ध्येय ध्याता ध्यान, म्हणजे मीच ध्यान करणारा, त्या परमेश्वराचं ध्यान मी करत आहे, आणि ही ध्यान करण्याची क्रिया या ठिकाणी चालू आहे. ही सगळी त्रिपुटी जेव्हा जाते तेव्हा आपण आपला आत्मा जो आहे, हा जीव आहे, तोच परब्रह्मस्वरूप आहे, म्हणजे मीच आत्मरूप आहे, अशी दृष्टी साधकाच्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून आता या ठिकाणी पुन्हा सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, मुखा भासेसी आरिसा, परोता नेलिया विरेशा, पाहते पणे वीण जैसा पाहता ठाके. मुखा भासेसी आरिसा म्हणजे आरसा समोर दिसल्यामुळे माझं मुखाचा आभास त्या आरशामध्ये निर्माण होतो. परोता नेलिया विरेशा, तो आरसा जर काढून टाकला तर मीच फक्त राहतो. तसं नुसदे मुख जैसे देखी जैसे दर्पण मिसे, वायाचे देखणे ऐसे गमो जगे. या जगाकडे पाहताना हे पाहणं किंवा मी जगाकडे पाहत आहे, ही सगळी त्रिपुटी जी आहे ती सगळी निघून जाते. आणि म्हणून या चांगदेव 65मधल्या 21व्या ओवीमध्ये त्याचा उल्लेख करून आपण आज थांबूया. तैसे न वेचता भेदा, संविती गमे त्रिधा, हेच जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. 21व्या ओवीपर्यंत आपण आलो. आता 21चं विवेचन आपण आता उद्या पाहूया. आपण या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.